सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. या पद्धतीचं जे कामकाज शिवसेनेचं आहे, बापूंचं आहे, एक प्रभावित होऊन तुम्ही काम करायचा निर्णय घेतलाय. भविष्यामध्ये काय वाटतं, तुमच्या सासवड नगरपालिकेचं एक कामकाज मोठं आहे. नगरपालिकेचा जो बजेटचा आहे तो बजेट जवळपास खूप मोठा बजेटचा आकडा आहे. आणि तुमचं सपोज बापूंच्या माध्यमातून तुम्ही आता शिवसेनेमध्ये आलात, काय तुमच्या सासवडच्या प्रती ज्या पद्धतीचं जे व्हिजन आहे, किंवा अजून तुमचे जे आता तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, कारण इंजिनियर जे आहेत त्यांचा माइंडसेट किंवा त्यांची विचार करण्याची जी कुवत आहे ती वेगळी असते. आणि त्याच्यामधनं तुम्ही एक क्वालिफाईड जनरेशन मधनं येत आहे. काय तुम्हाला सासवडच्या बद्दल काय वाटतं की भविष्यामध्ये काय व्हावं, किंवा बापूंच्या माध्यमातून काय व्हावं, आणि तुमचं व्हिजन काय? बाप्पूंच्या बाबतीत जर सांगायला गेलो तर बाप्पूंकडे विजन भरपूर मोठे आहे. आताच परवाची मी बातमी पाहिली की PMPL साठी बाप्पूंनी 7 एकर जागा जी दिली, त्यानंतर आपलं PMPL साठी जी जागा दिली, त्यानंतर जे जो आपलं दिव्याचं जे तिथं हे आलेलं आहे आपलं 100 बेडचं हॉस्पिटलचं असेल, त्यानंतर आता जे आपलं हे चालू आहे गाड्यांचं आपलं काय बोलतात त्याला RTO ऑफिस असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि कॉन्क्रिटीकरणाचे रोड जे झाले, त्यानंतर पाईपलाईन साठी जे आता बापूंनी निधी मंजूर केला सासवडच्या विकासासाठी, त्या पिरियडला गरज होती, त्या पिरियड पुरतं झालं. आत्ताच्या घडीला सासवडची लोकसंख्या वाढत चालली, दिवसेंदिवस वाढत चालली, इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते, त्या अँगलने सासवडचा विकास हा खराडीसारखा एक नंबर झाला पाहिजे, आणि ते फक्त बापू करू शकतात. बापूंकडे ते विजन मी पाहिले. बापूंचं टार्गेट हे वरच्या लेवलचं आहे. बापू स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहेत. बापूंचं जे विजन मी पाहिलंय ना, ते 1 तासामध्ये बापूंना मी विजनरी काय असतं ते मला तिथं समजलं. आता शेवटचा प्रश्न तुमच्या भूतकाळाबद्दल आहे. ज्या पद्धतीने तुम्ही काही दिवसापूर्वी सासवडमधील नेत्यांना तुम्ही विठ्ठलाची उपमा दिली होती, आणि ज्यावेळेस माणूस एखाद्याला देव मानतो त्यानंतर जो अपेक्षा किंवा ज्या काय मनातल्या इच्छा असतात पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी त्याला एक सुरुंग लागल्यासारखं, किंवा स्वतःला एक कुठेतरी कमीपणा वाटतो किंवा काय होत. काय तुम्ही विठ्ठलाची उपमा दिली होती, आणि तुम्ही त्या विठ्ठलाला बाजूला सारून तुम्ही नवीन विठ्ठल जो धरलाय, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? हा प्रश्न तुम्ही आधी विचारला असता तर भारी वाटलं असतं. ठीक आहे, शेवट विचारला. आता भूतकाळाबद्दल जर सांगायला गेलं तर मी कोविड मधलं माझं काम सगळ्या ग्राउंड लेवलला लोकांना माहिती. विद्यार्थ्यांचं ऍडमिशन असेल ते लोकांनी बघितलेले, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनला पण मी कधी म्हणजे हा मोठ्या घरचा तो बारक्या घरचा असा प्रकार केला नाही. ज्याला खरंच गरज आहे त्या गोष्टीसाठी मी पडलोय. आता हा तुम्ही जो मुद्दा घेतला त्यामध्ये विषय कसा झाला, ज्यावेळेस सासवडच्या नगरपालिकेला मी प्रभाग क्रमांक 1 साठी इच्छुक होतो, मी BJPच्या ज्या इंटरव्ह्यूज होते ते इंटरव्ह्यूज पण मी दिले. त्यानंतर मी जवळपास 39 मिनिटाची माझं प्रभाग क्रमांक 1 बद्दलचं विजन हे मी 39 मिनिटाची व्हिडिओ दिली. आजपर्यंत मला आठवत नाहीये की आजपर्यंतच्या माझी कोणत्याही नगरसेवकाने एवढी मोठी विजनरीची व्हिडिओ दिली असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल. मी त्याच्यामध्ये माझ्या 1 नंबरसाठी कचरा गाडीचं टायमिंग, पाण्याचं शेड्यूलचं टायमिंग, महिला वर्ग, ज्या महिला आज सकाळी उठून जॉबला जातात, त्यांना सगळं घर बघायचं असतं, डबा करायचा असतो, तेव्हा सगळा पाण्यामुळं विषय थांबला जातो, तुमच्या कचऱ्याच्या गाडीमुळे थांबला जातो. त्याच्यानंतर महिलांसाठी असणार एक सभागृह फक्त महिलांसाठी, हे सगळे विजनरी माझे आहेत मी जे दिलेले आहेत. शेवटी मला तिकीट नाही भेटलं, त्याच्यामध्ये असा विषय झाला की मला सांगण्यात आलं की ह्या वेळेस हॅट्रिकला चुलत्यांना चान्स दे. मी एकच बोललो होतो की सगळे जे मला भेटत होते नाही का सगळ्यांना मी असंच सांगितलं, ज्येष्ठांना शेवटी डावलू शकत नव्हतो. सगळे मोठे लोक आजूबाजूची घरातलेच असायचे, बोलले की चुलत्यांना चान्स दे. मी म्हणलं ठीक आहे चान्स देतो, पण मला एकदाच सांगा ना, म्हणलं मी थांबायचं कधी? 1 महिना थांबू, 6 महिने थांबू, वर्षभर थांबू का आयुष्यभर थांबू? आज तुम्ही म्हणताल चुलत्यासाठी थांबा, उद्या तुम्ही म्हणताल की भावासाठी थांबा. आता मागच्या वेळेस किस्सा कसा होता, ज्यावेळेस सासवड शहरचं अध्यक्षपद होतं त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की थाड्यावरचं एक पद दिलेलं शिवसेनेचं, दुसरं पद थाड्यावरच दिलं पाहिजे. त्यावेळेस सगळ्यात जास्त फॉर्म माझे होते, त्यावेळेस तिथं माझ्यावर अन्याय झाला. मी शांत बसलो, मला विद्यार्थी काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं, मी ते केलं, मी प्रामाणिकपणे न्याय दिला त्या पदाला. मी काय कोणाचा विरोध केला नाही, काय नाही, मी माझ्या पदाला न्याय दिला. त्यानंतर कोविड आलं, कोविडमध्ये मी माझ्या पदाला न्याय दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आले, तिथे मी माझ्या पदाला न्याय दिला.
त्यानंतर सेकंड टाइम ज्यावेळेस अध्यक्षपद देण्यात आलं त्यावेळेस मनोज मेत्रे यांना पद देण्यात आलं. तिथेही मी काय नाराज झालो नाही. ठीक आहे म्हणलं, चालते. शेवटी राजकारण करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. थर्ड टाइमला ज्यावेळेस अध्यक्षपदाचा विषय आला त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक तुषार बंटी यांना देण्यात आलं पद. त्यावेळेसही मी काही बोललो नाही. त्यानंतर मी काय म्हणलो की बाबा ठीक आहे, तुम्ही मला सगळीकडून एक प्रकारे बाजूला करताय, पण मी आपल्या पक्षासाठी नेत्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार, कारण की मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, संघर्ष असो काही असो. त्यानंतर ज्यावेळेस इलेक्शनचा विषय आला मला सगळ्यांनी सांगितलं की थांब. मी थांबलो. सर आज खरं सांगतो, मी जर त्यावेळेस शिवसेनेमध्ये गेलो असतो, मला अक्षराजने ऑफरही दिली होती. त्यावेळेस अक्षराज म्हणले होते की आमच्या पक्षात या, पण मी म्हणलो नाही, मी नेत्याला नाही सोडू शकत. शेवटी मी काय प्रामाणिकपणे काम करत आलोय. तर त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन झालं मी प्रामाणिकपणे काम केलं. माझ्यामुळे चुलता निवडून आलं. हे चुलत्यांनी आज सांगू नाही सांगू मला फरक नाही पडत, पण मला माहिती मी प्रामाणिकपणे काम केलं, निवडून आले. तर निवडून आल्यानंतर मी त्याच्या आधी सांगितलं होतं, जिथं आता विजय प्लाय म्हणजे आत्ताचं उत्तम हॉटेल असेल, जे आता नवीन झालंय कृष्णा, तिथून खाली पुरंदर पार्क आणि पलीकडचं जे लोणकरांचं घर आहे तिथून खाली, तिथं रस्ता करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी माझं काम चालू केलं तर त्यावेळेस लोक म्हणायला लागले की बाबा हा रस्ता करणं गरजेचं आहे. हा रस्ता किती वर्षापूर्वीचा आहे? 14 पासून चालू आहे हा प्लॉट. 14 पासून रस्ताच नाही. त्यानंतर स्ट्रीट लाईट तुम्ही नीट चेक करा. कुणी माझ्या व्यतिरिक्त कोणी येऊ, सासवडच्या नगरपालिकेच्या सीओनी येऊ, वरपासून अर्ध्यापर्यंत तुम्ही ड्रेनेज लाईन टाकल्या, तिथून खाली तुम्ही लेफ्ट साईडने म्हणजे जिथं आता बिल्डिंग आहे, कोणाकोणाच्या बिल्डिंग आहेत हे बघायचं, त्या बिल्डिंग तिथून तुमची ड्रेनेज लाईन गेली. अलीकडच्या प्लॉटला माझा प्लॉट सोडला, माझ्या प्लॉटला ड्रेनेजचा पॉईंट दिला नाही, खाली पॉईंट दिलाय, त्याच्या खाली पॉईंट दिलाय. असं का? ड्रेनेज लाईन करताना एक तर वरनं खाली झाली पाहिजे किंवा खालनं वर झाली पाहिजे, मध्येच पॉईंट कसे काय येतील तुमचे? बरोबर. मग हे जे हा जो काय म्हणतात त्याला नीचपणा आहे, हा नीचपणा का करावा? स्ट्रीट लाईट तुम्ही अर्ध्यापर्यंत आणली, अर्ध्यापासून खाली स्ट्रीट लाईट नाही दिली, टेंडर नाही तुमच्याकडे, निधी नाही तुमच्याकडे. बरं, ज्या वेळेस तुमचे ड्रेनेज लाईनचे पॉईंट झाले, मध्येच का पॉईंट झाले? वरनं खाली आले पाहिजे ना, टॉप टू बॉटम, वरनं बॉटम टू टॉप हा प्रकार असतो माझ्या माहितीनुसार. सेंट्रलाच कसं होईल तुमचं? पण त्याच्यावर उत्तर दिली नाही. मी रस्त्याची मागणी केली ती, तो रस्ता माझ्यासाठी झाला नाही. मग मला सर सांगा, मी एवढ्या गोष्टी करून मला 1-2 जण काय म्हणले, यांनी त्याच वेळेस इलेक्शनला उभं राहायला पाहिलं होतं. पण समजून सांगणारे हेच होते, इलेक्शनला उभं राहू नको, घरातल्या घरात वाद नको. सगळे लोक समजवायला, घरातल्या घरात वाद नको. खालच्या लेवलचा विषय हा, वरच्या नेत्यापर्यंत जायचा विषयच नाही, खालच्या पर्यंतचा विषय होता. त्यावेळेस मला समजवण्यात आलं, मी एवढ्या मागणी केल्या. बरं, ह्या मागणी माझ्यासाठी आहेत का? हे इथल्या लोकांसाठी मागणी आहेत ना. हे इलेक्शनला काय तुम्ही फक्त म्हणजे इथं 4-5 जणांचं मत असतं म्हणून तुम्ही फक्त सोडून देताल का? आमदारकीला लोक नाहीत काही, तालुक्यातलीच लोक आहेत ना. तर एवढे इथे बिल्डिंग झाले आहेत, 7 ते 8 बिल्डिंग झालेले आहेत. प्रत्येक बिल्डिंग मध्ये 30-30 फ्लॅट आहेत. ही लोक जाणार कुठं? त्यांना पाण्याची लाईन नाही. तुम्ही माहिती घ्या, मी नाही सांगत, तुम्ही लोकांना विचारा. रस्ता नाही, ड्रेनेजचे पॉईंट तुम्ही मध्येच माझ्या इथंच का सोडलं? त्याच्यानंतरचा विषय मला सांगण्यात आलं की ह्याला जर उभंच राहायचं होतं त्यावेळेस उभं राहायला पाहिजे होतं. मग मी आता माझा असा प्रश्न, मी जर त्यावेळेस उभं राहिलो असतो तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये दुसराही शिवसेनेचाच नगरसेवक निवडून आला असता. बरं, त्याचं खापर तुम्ही माझ्यावर आयुष्यभर ठेवलं असतं. घरासाठी हा थांबला नाही, जागला नाही. बरं, हा रस्ता होणं माझ्यासाठी गरजेचं आहे, लोकांसाठी होणं गरजेचं आहे. मग तुम्ही करत का नाही? मग तुम्ही त्याच्यामध्ये बिलोनी टेंडर का टाकताय? टाकायचे कारण काय? पुतण्याच आहे ना तुमचा. ह्या जगतापांच्या चुलत्यांसाठी मी पुतण्याच आहे ना त्यांचा. एका जगतापाच्या चुलत्याला नाही बोलत मी, सगळ्यांना बोलतोय. जेवढ्यांनी मला समजायला आलं तेवढं सगळ्यांना बोलतोय मी. त्यानंतर 1-2 जण चौकात काय म्हणले, हा काय तर पाववाला आहे, हा काय करू शकतो? माझ्या स्वभावावर यायची गरज नाही ना सर, तुम्ही चौकात बोलायची काय गरज आहे? बरं, मी असा विचार केला, ठीक आहे मी पाववाला आहे, मी काय कोणाच्या धंद्यावर बोलत नाही, पण तुम्ही माझ्या धंद्यावर आज आला, ठीक आहे मान्य आहे मला. पण एक चहावाला आज पंतप्रधान झालाय सर, पाववाला उद्या काय करू शकतो येणाऱ्या काळात मी दाखवणार. आणि तिसरा मुद्दा जो मला म्हणजे मी आज तुम्ही आज माझ्याकडे आला, उलट मीच येणार होतो की मलाच प्रेस कॉन्फरन्स द्यायची आहे. कारण की काय होत होतं, मी प्रेस कॉन्फरन्स खरी दिली, मी फ्लेक्स लावले नाहीत, त्यामुळे थोडीफार चर्चा निगेटिव्ह झाली किंवा असा विषय झाला. पण मी कार्यक्रम घेतला. मी काय विचार केला की फ्लेक्स लावण्यापेक्षा एक कार्यक्रम घ्यावा. महाशिवरात्रीच्या पहिल्या सोमवारी मी 1000 लोकांना गोडधान्य वाटप ठेवले. सगळ्या नगरसेवकांना बोलवले, सगळे नगरसेवक आले पण. आणि मी आपलं बापूंनाही कल्पना दिली, ममताताईंनाही कल्पना दिली, ते म्हणजे चांगले कर. तो विषय झाला. त्यानंतर 1-2 म्हणजे असं मला कळलं की मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी मी चर्चा कुणाशीही केली नाही. आमच्या घरात कुणाशीही मी चर्चा केली नाही. मी फक्त सुरुवातीला चर्चा केली ती सागर मोकाशी यांच्याशी. त्यांच्यानंतर मी मिलिंदबाई यांची चर्चा केली.
त्यानंतर मग मी अक्षराज यांच्याशी चर्चा केली. अक्षराज मिलिंदबाई याच्या माध्यमातून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ह्या व्यतिरिक्त मी कोणाशीही चर्चा केली नाही. मी ऑन रेकॉर्ड समोर बोलते, मी कोणाशीही चर्चा केली नाही आणि मला कोणी सल्लाही दिला नाही की त्या पक्षात जा, त्या पक्षात तुला पाठवलंय, असं मला कळलं बाहेरून. मग मला कधी कधी शंका वाटते की बीजेपीच्या पक्षामध्ये राहून काही जण मला तिकडे पाठवले असं जर समजवत असतील तर मग ते अजून बाकीच्यांना पाठवणार आहेत का काय? पक्ष फोडायचं काम तिकडूनच नाही ना चालू. हा पण मग माझ्या मनातला एक प्रश्न आहे. आणि राहिला विषय ह्याचा विठ्ठलाचा, तुम्ही म्हणले विषय कसा आहे, हे जे खालचं राजकारण आहे ना सर, भरपूर घाणेरड्या प्रकारचं झालं मधल्या काळामध्ये. मी शांत संयमाने राहिलो, मी संयमानेच काम केलं, मी आजपर्यंत प्रामाणिकपणेच काम करत आलो. पदरच्या पैशाने सगळ्या गोष्टी केल्यात सर, पदरच्या पैशाने 1 रुपया मी कोणाचा घेतला नाही. पण त्यानंतर ह्या ज्या गोष्टी बोलण्यात आल्या ना, ह्या मला सण नाही होत. स्वाभिमान आहे शेवटी, मी पण स्वाभिमानीच आहे. ह्या पुरंदरचा स्वाभिमान जागा झाला आणि मी आज शब्द देतो तुमच्या समोर. इतिहास मला माहित नाही काय झाला असेल बापूंकडे बाकीच्या लोकांचा, पण माझा इतिहास हा मला माहिती, मी प्रामाणिकपणे केलाय. आणि येणारा भविष्यकाळ हा मी बापूंसमोर तुमच्या समोर सगळ्यांना शब्द देतो, बापूंनाही शब्द देतो की हा विवेक जगताप आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार. काही होऊ द्या, किती संघर्ष करायला लागू द्या, मी तुम्हाला सोडणार नाही, हा मी विश्वास तुम्हाला देतो. एवढंच मी सांगतो. ओके दादा, तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, एक सुशिक्षित चेहरा म्हणून नक्कीच तुमच्याकडे शिवसेना पक्षामध्ये बघितलं जाईल. आणि एक पक्ष बांधणीच्या संदर्भात असेल किंवा त्याच्या जे काही कोऑर्डिनेटर नेते आहेत, तर नक्कीच तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या विकासाच्या मुद्द्यांचा, तुमच्या विजनचा वापर करून भविष्यामध्ये तुमची जी कारकीर्द बनणार आहे, घडणार आहे, या कारकिर्दीस आमच्या सह्याद्री न्यूज तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.